हसत खेळत निघाले, अश्रूमध्ये परतले. पिंपरी चिंचवड शोकसागरात. लवकर परत येतो म्हणणारे 3 मित्र आज कायमचे शांत झाले. नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन 24 न्यूज. आजची ही बातमी सांगताना शब्दही थरथरत आहेत. लेह लडाखची एक सुंदर, स्वप्नांनी भरलेली सहल आणि परतीच्या प्रवासातच त्या स्वप्नांचा अंत. पिंपरी चिंचवडमधील 3 तरुण आता कायमचे निघून गेलेत. राजस्थानमधील दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे 18 मार्चचा ठरला काळा दिवस. मित्रांसोबत हसत खेळत परतणारी एक फॉर्च्युनर गाडी आणि काही क्षणातच ती गाडी पुलावरून खाली कोसळली. सगळं काही संपलं एका क्षणात. त्या गाडीत होते सिद्धांत आल्हाट, कुणाल चोरडिया, मयुरेश पडळकर. 3 मित्र, 3 स्वप्न आणि 3 कुटुंबांचा आधार, ज्यांनी काही दिवसांपूर्वीच घरातून हसत हसत निरोप घेतला. लवकर परत येतो असं सांगितलं. आज त्याच घरात शांतता आहे. आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आणि मनात न संपणारा प्रश्न, का? 3 फॉर्च्युनर गाड्यांचा ताफा मागे येणाऱ्या मित्रांनी पाहिला. समोरची गाडी अचानक नियंत्रणाबाहेर जाते आणि पुलावरून थेट खाली. कदाचित एक क्षणाची डुलकी किंवा फक्त एक छोटीशी चूक, पण त्या एका क्षणाने 3 आयुष्य हिरावून घेतली. कोटा येथे प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जेव्हा पार्थिव पुण्यात पोहोचले, तेव्हा प्रत्येक रस्त्यावर, प्रत्येक डोळ्यात फक्त अश्रू होते. म्हाळुंगे, वाकड, थेरगाव संपूर्ण परिसर शोकात बुडाला. काही प्रवास असे असतात जे परत येण्यासाठी नसतात. ही बातमी फक्त अपघाताची नाही, ही एक इशारा आहे. थकवा असेल तर थांबा, वेग असेल तर कमी करा, कारण घरी कोणीतरी तुमची वाट पाहत असते. त्या 3ही मित्रांना भावपूर्ण श्रद्धांजली. परिवर्तन 24 न्यूज आपल्या सोबत प्रत्येक भावनेत. आज सुबह 10 से 10:30 बजे के बीच में 10 दोस्त थे पुणे के, जो लेह से वापस आ रहे थे, जिनमें 2 गाड़ियां पीछे रेस्ट कराड़िया और बालापुरा के बीच में रेस्ट एरिया है उसमें रुक गई थी. एक फॉर्च्यूनर आगे आ गई जो अनबैलेंस होके उतर गई और नीचे फ्लाईओवर में गिर गई, जिसमें 3 सवार थे, सिद्धांत, कुणाल और मयूरेखा पांडे. ये तीनों एक्सपायर हो गए. इनकी डेड बॉडी अभी CSC कैथून में रखी हुई है. इनके परिजनों का इंतजार कर रहे हैं, उसके बाद अग्रिम कार्रवाई करेंगे.